एकदा एका माणसाला गँग्रीन झाला आणि डॉक्टरने त्याला सांगितलं, म्हटलं की तुझ्या पायाच्या एका बोटाला गँग्रीन झालेला आहे, तर तुला ते बोट कापावं लागेल. त्यावेळी त्याने सांगितलं, म्हटलं नाही नाही नाही, म्हटलं की माझं बोट आहे ते मी कापून देणार नाही. काही दिवसानंतर पुन्हा तो गँग्रीन वाढला, त्याच्या सगळ्या बोटांना झाला. डॉक्टरने सांगितलं तर तुझी सगळी पायाची बोटं कापावी लागतील. त्याने सांगितलं नाही नाही, म्हटलं माझी बोटं आहेत ती मी कापून देणार नाही. त्यानंतर मग तळपायाला पूर्ण झालं त्याने सांगितलं नाही नाही नाही, मी कापून देणार नाही. ते वाढत 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 इतकं वाढलं, एक दिवस ते मरून गेलं. आता हे तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच होतं की आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशी काही गँग्रीन प्रमाणे मंडळी असतात आणि ज्या मंडळींना आपण वेळीच थोपवलं नाही किंवा आपल्या आयुष्यातनं बाजूला केलं नाही, तर हाच गँग्रीन आपल्याला एक दिवस संपू शकतो. ते कसं हे आपण आजच्या या स्टोरीमध्ये पाहणार आहोत. आणि यासाठी आपल्याला जायचं आहे इलाहाबादला. इलाहाबाद म्हणजेच प्रयागराज. तर या ठिकाणी एक उच्चभ्रू अशी सोसायटी आहे, म्हणजे जिथं असे मोठे मोठे लोक राहतात, श्रीमंत लोक राहतात. तो विभाग होता प्रीतम नगरचा. तर त्या प्रीतम नगरमध्ये एक परिवार होता, तुलसीदास केसवानी यांचा. तर तुलसीदास केसवानी यांचं वय साधारणपणे आता होतं 65 वर्षाचं आणि त्यांची पत्नी आहे, त्या पत्नीचं नाव आहे किरण आणि तिचं वय आहे साधारणपणे 60 वर्षाचं. त्याचबरोबर त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबरती राहतोय, त्या मुलाचं नाव आहे आतिश. हा साधारणपणे 32-35 वर्षाचा आहे आणि त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याची बायको आहे, तिचं नाव आहे प्रियंका आणि ती सुद्धा साधारण 20-25 वर्षाची आहे. आणि त्यांची एक मुलगी आहे, तिचं नाव आहे निहारिका म्हणजेच गुडिया आणि ती आता 35 वर्षाची झालेली आहे. तर काय झालं, तिच्या अंगावरती एक पांढरा डाग होता आणि त्याच्यामुळे तिच्या लग्नाला प्रॉब्लेम येत होता आणि म्हणून आता ती त्याच घरामध्ये आहे. म्हणजे अशा पद्धतीनं यांच्या कुटुंबामध्ये 5 सदस्य आहेत, म्हणजे म्हातारा म्हातारी आणि हा आतिश, त्याची बायको हे झाले 4 आणि त्याची बहीण हे झाले 5. अशा पद्धतीचे 5 लोक त्या कुटुंबामध्ये आहेत आणि त्यांचा इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय आहे. म्हणजे त्यांचं दुकान आणि त्यांचं घर असं जवळजवळ, म्हणजे घरालाच लागून दुकान आहे, म्हणजे घरातनं दुकानात जाता येते. अशा पद्धतीचा त्यांचं हे सगळं कुटुंब आणि परिवार आहे आणि अत्यंत सुखी आहे, समाधानी आहे, संपन्न आहे, पैसा अडका आहेत. आणि तारीख आहे 14 मे 2020, म्हणजे जो लॉकडाऊनचा काळ होता ना, त्या काळामध्ये घडलेली ही घटना आहे. दुपारचे साधारणपणे 4 वाजलेले होते आणि काही गिऱ्हाईकं त्यांच्या घराच्या समोर आलेली होती आणि त्या घरापाशी आले आणि त्यांनी आवाज दिला. आता काय माहिती आहे का, ह्यांचं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आता लॉकडाऊनमुळे सगळं बंद होतं. आता लोक काय करायची, यांच्या घरापाशी म्हणजे दरवाजापाशी जायची घराच्या आणि त्यांना काय पाहिजे ते सांगायची आणि मग हे आतल्या बाजूनं दरवाजा म्हणजे दुकान उघडायचे आणि जे सामान पाहिजे, जी वस्तू पाहिजे ती घरातून आणून द्यायचे, जेणेकरून दुकान पण बंद राहील पण यांचा धंदा चालू राहील. ते गिऱ्हाईक आता त्यांच्या दरवाजाच्या समोर आले आणि त्यानं आवाज दिलेला आहे, पण आवाज म्हणजे काय त्याला रिप्लाय वगैरे काही मिळालेला नाही. आता यामुळे काय झालंय, तो माणूस थांबला आणि तेवढ्यात त्या ठिकाणी त्यांचा मुलगा आतिश, जो बँकेमध्ये गेला होता हप्ता भरायला, तो आला आणि त्यानं विचारलं, म्हटलं काय रे, अरे म्हटलं ती मला अशी अशी वस्तू पाहिजे होती पण ते तुझ्या घरचे काही दरवाजा उघडत नाहीयेत. तर मग त्यानंतर मग हा आतिश जो आहे तो घरामध्ये शिरला तर घरामध्ये सगळा शुकशुकाट, म्हणजे रोज घरामध्ये आल्यानंतर जो कलकलाट असतो तो सगळा बंद आणि सगळी स्मशान शांतता. ह्यालाही कळना काय झालंय ते आणि थोडासा आत गेला तर त्यानं बघितलं की त्याची बहीण निहारिका म्हणजे गुडिया ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आणि तिच्यावरती 5-6 वार झालेले आहेत. आता हे बघितलं, ह्याचं काळीज धडधड करायला लागलंय, ओरडायला लागलंय आणि त्यानं थोडं पुढं जाऊन बघितलं तर त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि त्याच्या पलीकडल्या बाजूला म्हणजे थोडं दुकानाच्या बाजूला जाताना त्याचे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आता हे त्यानं बघितलंय, आरडाओरडा करायला लागलाय, रडायला लागलाय, मोठ्या बोंबलायला लागलाय. बाजूची लोक जमा झालेली आहेत आणि त्याच्यानंतर मग पोलिसांना फोन गेलेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस आलेले आहेत. आता पोलीस आल्यानंतर पोलिसांनी बघितलं की दुकानाच्या बाजूला वडिलांचा मृतदेह पडलाय, त्याच्या अलीकडे आईचा मृतदेह पडलाय, त्याच्या आईच्या जवळच त्या बहिणीचा मृतदेह पडला होता. आणि त्यानंतर मग पोलिसांनी विचारलं की बाबा अजून कोण आहे तुमच्या घरामध्ये, तर त्यांनी सांगितलं की माझी बायको वरती. त्यानंतर मग पोलीस वरती जाऊन बघतायत तर तिथं त्याची बायको प्रियंका हिचा सुद्धा मृतदेह पडला होता. आता हे सगळं बघितल्यानंतर मात्र हा आतिश म्हणजे अक्षरशः गुरासारखा रडतोय, हंबरतोय आणि बाकीचे लोक त्याला सावरण्याचा प्रयत्न करतायत. आता याच्यामध्ये पोलिसांनी बघितलं की
हे सगळं घडलं त्याच्यामध्ये काही चोरीमारीचा काही उद्देश होता का, म्हणून त्यांनी ती कपाटं बघितली किंवा बाकीचं काही चोरीला गेलंय का, पण असं काही नव्हतं. याचा अर्थ स्पष्ट होतो की फक्त खून करणं हा एकमेव उद्देश त्या ठिकाणी पोलिसांना दिसत होता. बरं, पोलिसांनी हे पण पाहिलं की बाहेरून जे कोणी मंडळी आले त्या मंडळींनी काय दरवाजा उचकटून आलेत किंवा कुठून खिडकीतनं आलेत, कुठून इकडून तिकडून आलेत का, आणि म्हणून ते फोर्स एंट्री वगैरे आहे का. तर फॉरेन्सिकची मंडळी ज्यावेळेस आली आणि त्यांनी ज्यावेळेस हे सगळं पाहिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा फोर्स एंट्री नाही, अत्यंत सहजपणे मारेकरी आत शिरलेले आहेत आणि त्यांनी यांना मारलेलं आहे. आता हे सगळं सांगितल्यानंतर पोलिसांना हेही लक्षात आलं की हे यांना मारणारा, ह्या कुटुंबाला मारणारा जवळचाच कोणीतरी किंवा असा हा खुनी आहे ज्या खुन्याला यांच्या घरातलं सगळं माहिती आहे किंवा तो जवळचा आहे. त्याचबरोबर ती पोलिसांनी श्वान पथक बोलवलं होतं, कारण 4-4 जणांचे खून झाले होते आणि त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट अशी होती की बाहेर प्रचंड लोक जमा झाली होती आणि काही बाकीचा प्रॉब्लेम यायला नको याच्यासाठी मग पोलिसांनी जास्त कुमक पण बोलवली, श्वान पथक पण बोलवलेलं आहे. आणि त्या श्वान पथकानं साधारणपणे ते घरापासून 100-200 मीटर अंतरावरती पोहोचलं आणि त्याच्यानंतर ते कुठंतरी गुटमळलं. मग याचा अर्थ की जे कोणी खुनी होते ते इथून तिथपर्यंत चालत गेले होते आणि त्याच्यानंतर ते 2 व्हीलरवरती किंवा कोणत्या तरी गाडीमध्ये बसून निघून गेलेले आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी घरामध्ये CCTV पाहिले. आता पोलिसांना वाटलं की घरामध्ये सगळीकडे CCTV होते, म्हणजे त्या दुकानामध्ये आणि घरामध्ये 24 CCTV होते आणि आता जर CCTV पाहिले तर सगळा उलगडा होणार असं पोलिसांना वाटलं, पण तसं काहीच घडलं नाही, कारण ते सगळे CCTV बंद होते. आता हे पाहिल्यानंतर मात्र पोलिसांना शंका आली की नक्की कुठेतरी पाणी मुरतंय. आणि शेजाऱ्यांना ज्यावेळेस विचारलं की तुम्हाला आरडण्या ओरडण्याचा आवाज आला का, त्यावेळेस शेजाऱ्यांनी सांगितलं की नाही बाबा, असा काय आम्हाला आवाज आला नव्हता, आलं असतं तर आम्ही धावपळ केली असते, आरडाओरडा केला असता, पण असं काय नव्हतं. आता याचा अर्थ काहीतरी गुंगीचं औषध वगैरे दिलंय असंही सुरुवातीला वाटत होतं. आता त्यानंतर पोलिसांनी ह्या ज्या 4 बॉडी आहेत त्या पोस्टमॉर्टमला पाठवलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये एकच जण जिवंत होता, त्याचं नाव आहे आतिश. आणि त्या आतिशला आता पोलिसांनी विचारायला सुरुवात केली. पहिला प्रश्न त्याला विचारलाय तो म्हणजे या घटनेच्या वेळी तू कुठं होता. आता त्यानं तो तर सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता, इतका रडत होता, पण तरी पण पोलिसांनी ज्यावेळेस त्याला विचारलं, कारण शेवटी हे प्रकरण एवढं गंभीर होतं की त्याला विचारणं भागच होतं. आणि त्यामुळे मग त्यानं सांगितलं, म्हटला की मी साधारणपणे 1:30 वाजता घरातून बाहेर पडलोय आणि आमच्या घराचे हप्ते भरायचे होते म्हणून बँकेमध्ये गेलो होतो. मी तिथं हप्ते भरले आणि माघारी आलो साधारण 3:45-4 वाजता आणि त्याच्यानंतर मग हे सगळं बघितलं आणि असं सगळं घडलं असं त्यानं ते सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी हा जो काही सांगतोय त्याचं क्रॉस चेकिंग केलं की हा सांगतोय ते बरोबर आहे का. तर मग पोलिसांनी बँकेमध्ये चौकशी केली, त्यानंतर बँकेतले जे CCTV आहेत ते बघितले आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं की हा जे काही सांगतोय ते सगळं खरं आहे, सत्य आहे. त्यानंतर पोलिसांनी विचारलं की तुमच्या घरामध्ये 24 CCTV कॅमेरे बसवलेत आणि हे सगळेच्या सगळे बंद कसे काय. त्यावेळेस त्यानं सांगितलं, म्हटलं की मार्च महिन्यामध्ये आमच्या इथं शॉर्ट सर्किट झालं होतं आणि त्याच्यामुळे ते बंद पडले आणि तेव्हापासून जे बंद आहेत ते आत्तापर्यंत बंदच होते. आणि अशा पद्धतीची माहिती पोलिसांनी त्याच्याकडून प्राथमिक माहिती मिळवली आणि आता पोलिसांच्या तपासाला सुरुवात झाली. सगळीकडून दबाव यायला लागलेला आहे आणि मीडियावाले सुद्धा आलेले आहेत आणि पोलिसांना प्रश्न विचारायला लागलेले आहेत. आता या सगळ्यामध्ये पोलिसांनी आता क्लू त्यांना काही मिळत नव्हते. आता बाहेर त्यांनी जेव्हा बघितलं की CCTV कॅमेरे, तर बाहेरचे सुद्धा CCTV कॅमेरे हे बंद होते. आता त्या रोडवरती वगैरे काय किंवा येताना जातानाचे असे काही मिळतात का याचा सुद्धा प्रयत्न आता पोलिसांनी सुरू केलेला आहे. त्याचबरोबर या परिसरामध्ये जे मोबाईलचं टॉवर होतं त्या टॉवरवरून सुद्धा सगळी माहिती आता पोलिसांना घ्यायची आहे आणि आता त्यावेळेस लाखो कॉल होतात, तर त्या सगळ्या कॉलची डिटेल्स तपासायची आणि खुन्याचा तपास लावायचा आहे. एवढं मोठं काम आता पोलिसांच्याकडे आलेलं होतं आणि ते करण्याची तयारी ठेवली होती आणि त्यांनी कॉल डिटेल्स मागवलेल्या होत्या. आता याच्यामध्ये त्यांनी चौकशीला सुरुवात केली आहे की यांचं या परिवाराचं कोणाबरोबर ती वाद होता का, भांडण होतं का, पाठीमागे काय ह्यांचं काय असं झालं होतं का, तर त्याची चौकशी करायला सुरुवात केली. त्यानंतर व्यावसायिक स्पर्धा कोणाशी होती का किंवा अन्य काही विषय होते का याच्याबद्दलची पण माहिती पोलीस घेत आहेत. त्याचबरोबर नातेवाईकांकडे पण चौकशी केलेली आहे की बाबा हा परिवार कसा होता, काय होता, यांच्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी माहिती आम्हाला द्या आणि ती पण पोलिसांनी जमा केलेली आहे. त्याचबरोबर
कोणी अनोळखी मंडळी इथं आली होती का, मग ती कोण होती किंवा काय, किंवा कोणाशी कसे संबंध, रिलेशन, हे सगळ्या गोष्टी पोलिसांनी पाहिल्या, तपासल्या, चौकशी केली. आणि चौकशी अंती पोलिसांना एक बातमी कळली, ती म्हणजे हा जो आतिश आहे त्या आतिशचं एका बाईबरोबर ते संबंध होते. आणि त्याही पुढची माहिती अशी होती की ही बाई दुसरी तिसरी कोणी नव्हती, तर त्यांच्या घरामध्ये कामाला येणारी मोलकरीण होती. त्या मोलकरणीबरोबर ती याचे अत्यंत जवळचे निकटचे संबंध, म्हणजे यांचं लफडं होतं थोडक्यामध्ये. तर अशा पद्धतीची माहिती पोलिसांना मिळाली. आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी सगळं लक्ष बाकीच्याकडे जाण्यापेक्षा त्या आतिशवरती लक्ष केंद्रित केलंय आणि त्याची कॉल डिटेल्स तपासलेली आहे. त्याला कधी फोन आले, त्याने कोणाला फोन केले, बाकीच्या गोष्टी सगळ्या त्या माहिती काढली पोलिसांनी. त्याची सगळी कुंडली काढली आणि त्याच्यानंतर मग त्याला जरा कोपच्यात घेतला, पोलिसी कोपच्यामध्ये घेतला. आणि त्याला अगदी पोलिसी भाषेमध्ये त्याला विचारलं की तू तुझ्या कुटुंबियांना का मारलं, घरच्यांचा खून का केला. त्यांनी सांगितलं, साहेब म्हटला माझे आई वडील आहेत, माझी बहीण आहे, माझी बायको आहे, माझा संसार आहे, असं आहे तसं आहे, आणि मी कशाला मारल, असं करल तसं करल. त्यावेळेस मग पोलिसांनी त्याला म्हटले, अरे नालायका, एकतर तू एवढे खून केलेस, तू तुझ्या घरच्यांना मारलं, हां, तुला लाज नाही वाटत, आणि आता परत तोंड उचकटून वर बोलतोयस की मी असं केलं नाही. मी अरे सगळे कॉल डिटेल्स आमच्याकडे आहेत, तू जे काही केलं त्याची सगळी कुंडली आमच्याकडे आहे, आता गप गुन्हाने कबूल कर, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने कबूल करतो, कबूल करायला लावतो. आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं थोडासा दबाव आणला, थोडंसं प्रेमाने त्याला सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यालाही पटलं आणि मग त्यानं ते कबूल केलं. म्हटला की या चौघांचाही खून मी केला होता. आणि कशासाठी केला होता, तर तो आपल्या प्रियसीसाठी. प्रियसी कोण होती, तर त्याच्याच घरामधली मोलकरीण होती. आता त्या मोलकरणीला म्हणजे ह्यांचं काय संबंध होते, यानं कशा पद्धतीनं मारलं आणि हे सगळं कसं घडलं. आता ही घटना कशी होते बघा. तर हा केसरवानी परिवार, तर या परिवारामध्ये आता त्याच्या वडिलांनी, म्हणजे या आतिशच्या वडिलांनी इलेक्ट्रॉनिकचं दुकान, म्हणजे बाहेरून आलेले ते प्रयागराजला राहिले, त्याच्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिकचं दुकान चालू केलं होतं. आणि त्या दुकानाला त्यांची थोरली मुलगी होती गुडिया, तर गुडिया इलेक्ट्रॉनिक्स म्हणून त्या दुकानाला नाव दिलं. आणि त्या दुकानामध्ये रात्रंदिवस मेहनत केली आणि त्याच दुकानाच्या आधारावरती त्यांनी स्वतःचं घर बांधलेलं आहे. त्यानंतर दोनही मुलांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं शिकवलेलं आहे आणि मुलांना आजपर्यंत कोणतीही गोष्ट कमी पडून दिलेली नाही. एवढं सगळं त्या बापानं केलं या मुलासाठी, या मुलीसाठी, कारण त्याचा एकुलता एक मुलगा आणि एकुलती एक मुलगी. आता त्या दुकानामध्ये इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये एक माणूस कामाला ठेवला, एक नोकर कामाला ठेवला, त्याचं नाव आहे अनुज श्रीवास्तव. म्हणजे आता एका बाजूला दुकानाचं काम चाललेलं आहे, मुलांचं शिक्षण चाललं होतं, हे सगळं होतं. आता त्या कुटुंबाच्या समोर प्रश्न होता त्या मुलीच्या लग्नाचा, त्या गुडियाच्या लग्नाचा. तर काय झालं, त्या मुलीच्या अंगावरती एक पांढरा डाग होता आणि त्यामुळं तिचं लग्न जुळत नव्हतं. आणि आता तिचं वय साधारण 35 वर्षापेक्षा जास्त झालं होतं आणि तिनं पण लग्नाचा विचार सोडून दिलेला होता. आणि मग आता एकच मुलगा, एकुलता एक मुलगा होता आणि तो मुलगा म्हणजे आतिश. मग वडिलांनी आता आतिशच्या लग्नाचे प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्याच्यासाठी मुलगी बघायला सुरुवात केली. त्यावेळेस या आतिशनं वडिलांना सांगितलं, म्हटलं की मी काही लग्न करणार नाही, कारण माझं एका मुलीवरती प्रेम आहे. आता ती मुलगी कोण होती, तर ती ह्यांची जी जात आहे किंवा जो धर्म आहे त्याच्या बाजूची, म्हणजे त्यांच्या धर्माची किंवा त्यांच्या जातीची ती नव्हती. त्यामुळे घरच्यांनी विरोध केलेला आहे. पण मुलगा अडूनच पडला की नाही नाही, मला तिच्याबरोबरच लग्न करायचं आहे, आमचं प्रेम आहे. आणि मग या दोघांनी लव्ह मॅरेज केलं. त्या मुलीचं नाव होतं प्रियंका. आता सुरुवातीला तर घरच्यांनी नकारच दिला, आम्ही तिला सांभाळणार नाही, आमच्यापाशी नको वगैरे. पण त्यानंतर घरच्यांनी विचार केला, म्हटलं एकुलता एक मुलगा आहे आणि त्या मुलाचं सुख ते आपलं सुख आहे. आणि म्हणून ती जी सून होती त्या सुनेला सुद्धा यांनी स्वीकारलं. आणि त्यानंतर या घरामध्ये असं वातावरण निर्माण झालं की मुलापेक्षाही त्यांना सून जवळची होती. आणि आई वडील जेवढं प्रेम करत नाही तेवढं प्रेम या सुनेवरती हे सासू सासरे करायला लागले. आणि तिची जी ननंद होती, म्हणजे ती जी गुडिया होती, ती गुडिया ही हिच्याबरोबर अगदी बहिणीप्रमाणे वागायला लागली. आणि अत्यंत सुखामध्ये, आनंदामध्ये अशा पद्धतीनं यांचा संसार सुरू झाला होता. आणि हे सगळं सुखानं चाललेलं असताना यांच्या आयुष्यामध्ये एक विषकन्या आली. आणि ती विषकन्या, त्या विषकन्यानं या संपूर्ण परिवाराला संपवलं. तर काय झालं होतं, याची जी बायको आहे प्रियंका,
तर त्या प्रियंकाला एक बाई भेटायला आली आणि त्या बाईनं तिला सांगितलं, म्हटली, अहो मॅडम काय झालंय, माझा नवरा आहे ना तो चांगल्या कामाला होता, पण त्या ठिकाणी त्यानं काहीतरी लफडं केलं आणि त्याला कामावरून काढून टाकलं आणि त्यामुळे आता आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे, प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामुळे मला तुमच्या घरामध्ये काम करायला परवानगी द्या. आता ह्या प्रियंकाला बिचारीला दया आली की बाबा हिला जर काही 2 रुपये मदत करता आली तर आपण करूया, आणि म्हणून तिनं तिला कामावरती ठेवलं आणि आता ती मोलकरीण यांच्या इथं नोकरीला लागलेली आहे, काम करायला लागलेली आहे. आता या मोलकरणीला यानं बघितलं, कुणी आतिशनं बघितल्यानंतर तो तिच्या प्रेमात पडलाय आणि त्यानंतर त्या मोलकरणीला तो मग पैसे द्यायला त्यानं सुरुवात केली. नंतर मग तिच्या पुढं मागं गोंडा घोळायला सुरुवात केली, घरात कोणी नसताना तिला छेडायला सुरुवात केली. आता तो छेडतो आहे आणि हिला बरं वाटतं आहे, कारण तो मालक आहे आणि मालकाकडे मग कधी पैसे मागितले की पैसे मिळतात, हे सगळ्या गोष्टी. म्हणजे आता त्याने तिला छेड काढायला चालू केलेलं आहे आणि ती पण चालू होती. त्यामुळे आता यांचं अफेअर चालू झालेलं आहे आणि यांचं अफेअर चालू झालं आणि अशाच पद्धतीनं हळूहळू असं झालं की हे दोघं जण म्हणजे यांच्या घरातली मोलकरीण आणि हा मालक म्हणजे आतिश, हे दोघं जण त्यांच्या मित्राच्या बंगल्यावरती जायचे आणि तिथं त्यांचं ते बाकीच्या गोष्टी चालू व्हायच्या, किंवा बाहेर कुठेतरी जायचे आणि तिथं अशा पद्धतीच्या गोष्टी सगळ्या चालू होत्या. यांचं हे प्रकरण सुरू होतं. आता ही गोष्ट काही दिवस लपून नसते राहत, काही दिवसांनी ती घरच्यांना कळते. घरी कळल्यानंतर, आता बायकोला कळल्यानंतर बायकोनं सुद्धा त्याला विरोध केलेला आहे. बहिणीला कळलं, बहिणीनं सुद्धा भावाला सांगितलंय असं करू नको. आई वडिलांनी समजावण्याचा प्रयत्न केलाय, पण काही दिवस थांबला, ऐकलं. त्याच्यानंतर पुन्हा यांचं हे असं जे चालू होतं मोलकरणीबरोबर ते लफडं त्यांचं तसंच चालू झालं होतं. आणि तिच्यासाठी तो इतका वेडा झाला होता अक्षरशः, म्हणजे ती जर कामावरती नाही आली तर हा वेडा व्हायचा. आता घरच्यांनी काय केलं, म्हटलं की हिला कामावरच येऊन द्यायचं नाही, तिला कामावरून काढली. कामावरून काढल्यानंतर पुन्हा यानं मग घरच्यांना नाही म्हटलं, मी हे सगळं बंद करतो, असं करतो तसं करतो. आणि त्याच्यानंतर ती परत कामावरती यायला लागली आणि कामावर आल्यानंतर परत यांचं हे सुरू झालं. आता एकदा काय झालं, या मोलकरणीचं आणि ह्याचे काही फोटो हिच्या बहिणीला सापडले, आतिशच्या बहिणीला सापडले, तर तिच्या मोबाईलमध्ये होते. आता हे ज्यावेळेस आतिशला कळलं, तिनं सांगितलं, म्हटलं हे बघ, तू जर काय अशी लपडी केली तर म्हटलं हे फेसबुकवरती वगैरे मी हे फोटो टाकेल. आणि एकदा मला वाटतं तिने टाकले पण होते. पण या गोष्टीचा आतिशला प्रचंड राग आलाय. तो म्हटला नाही मी हे सगळं बंद करतो, आणि मग तिला ते फोटो डिलीट मारायला लावले. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याचं हे लफडं चालू होतं, ते तसंच चालू झालं. आता ह्या सगळ्याला वैतागून त्याचे जे वडील आहेत, ते वडील आता म्हटले ह्या पोरापासून आपल्याला धोका आहे, म्हटले हे पोरगा अशा पद्धतीनं वागतंय म्हणतंय. आणि ते असं म्हणत होतं की मी तिच्याशिवाय जगू शकत नाही ना, असं तसं. म्हणून वडिलांनी पोलीस स्टेशनला जायचं ठरवलं. वडील पोलीस स्टेशनला निघाले. आता हे बघितलं त्या पोरानं, आतिशनं बघितलं. मग त्यांच्यासमोर नाही हो म्हटलं, मी आता हे सोडतो, असं करतो तसं करतो. आणि नंतर वडिलांनाही त्यानं पोलीस स्टेशनला जाऊन दिलं नाही. आणि त्यानंतर मात्र तिच्यासाठी आता तो काही करायला तयार होता. आणि हिला पण तेच पाहिजे होतं. त्यामुळे म्हणजे मोलकरणीला पण तेच पाहिजे होतं आणि याला ती पाहिजे होती. आत्ता बघा, त्या मोलकरणीचं लग्न झालेलं आहे, तिचा संसार आहे, तिचा नवरा आहे. असं असतानाही यांचं हे सगळं चालू. आणि हिच्यासाठी मग आता प्लॅन सुरू केला होता की घरच्यांना संपवून टाकतो. बायकोला तो म्हणत होता की मला तू डिवोर्स दे, घटस्फोट दे आणि हे कर. आता घरचे सगळे त्या बायकोच्या बाजूनं, ती बहीण तिच्या वहिनीच्या बाजूनं, हे आईबाप सुद्धा त्या सुनेच्या बाजूनं, आणि हा सगळा एकटा पडलेला. आणि त्याच्यामुळे यानं ठरवलं आता या सगळ्यांना संपवायचं, तरच आमचं प्रेम सक्सेसफुल होऊ शकतं. आणि मग प्लॅन सुरू झाला की कशा पद्धतीनं यांना मारायचंय. आता याच्या दुकानामध्ये अनुज श्रीवास्तव नावाचा एक नोकर कामाला होता. तर हा जो नोकर होता तो थोडासा जरा गुंडगिरीतल्या प्रवृत्तीचा होता. तर मग यानं काय केलं, त्याला जरा बाजूला घेतला आणि त्याला म्हटला, हे बघ, मी तुला लाखो रुपये देतो, फक्त तुला 4 जणांचा खून करायचा आहे. म्हटले कुणाचा खून करायचा आहे? त्याने सांगितलं, म्हटले माझ्या बापाचा, माझ्या आईचा, माझ्या बहिणीचा आणि माझ्या बायकोचा, या 4 जणांचा खून करायचा, तुला लाखो रुपये देतो. मग म्हटला किती देतो? तो म्हटला एका खुनाला 2 लाख रुपये, असे मिळून तुला 8 लाख रुपये देतो, पण या सगळ्यांना संपव. आता हा म्हटला पैसे मिळतायत तर मालकाला मारायला, म्हणजे ह्याचा मालकच ना तो. म्हटला मालकाला आणि मालकाच्या कुटुंबाला मारायला मला काय हरकत आहे? त्यांचाच मुलगा जर मला सांगतोय, म्हणजे त्यांच्याच रक्ताचे जर त्यांचे होत नसतील तर आम्ही कशाला त्यांचं होऊ? आणि मग ह्यानं काय केलं, म्हटलं ठीक आहे 8 लाख रुपये दे. मग ॲडव्हान्स त्याला मिळाला होता 75,000 रुपये. त्यानं ते 75,000 रुपये घेतले. कुणी? अनुज श्रीवास्तवने.
आता म्हटला एकटा तर काही मी मारू शकत नाही, मग त्यानं त्याचा मामा होता, त्याचं नाव आहे राजकृष्ण, त्याला एक घेतला आणि त्याच्याबरोबर ते अजून एक प्राणी होता. अशा या 3 प्राण्यांनी ठरवलं यांना मारायचं. त्याचं सगळं प्लॅन झालेलं आहे. आणि आता तारीख आहे 14 मे 2000, वार आहे गुरुवार आणि वेळ आहे साधारणपणे दुपारची 1:30 वाजताची. आणि हा जो आतिश आहे तो आता बँकेमध्ये हप्ता भरायला निघालेला आहे. तो बाहेर पडला. बाहेर पडल्याबरोबर ती अनुज म्हणजे त्याच्या इथं नोकर होता तो, त्यानंतर त्या अनुजचा मामा आणि अजून एक प्राणी, अशा पद्धतीने 3 जण त्यांच्या घरी गेले. आता घरी गेल्यानंतर त्या वडिलांनी दरवाजा उघडला. आता वडिलांनी दरवाजा उघडला, काय होतं, दुकान बंद होतं, लॉकडाऊन होतं, त्यामुळे आता ते घरीच जाणार होते तिथं. तर मग आत बोलवलं, आता ओळखीचे होते, आत बोलवलं. मग त्या अनुजनं सांगितलं हे माझे मामा, हे नातेवाईक वगैरे असं सगळं सांगितलं. आणि तो बसल्यानंतर म्हटलं की अहो म्हटलं हे लॉकडाऊन चाललंय आणि त्याच्यामुळे म्हटलं आता काय म्हणजे पैशाची फार तंगी चालली, तर म्हटले तुम्ही थोडीफार आम्हाला मदत करा. तर आता हे जे वडील होते त्यांना दया आली. म्हटलं की अरे खरंच आता हे सगळ्या अडचणी चाललेल्या आहेत. म्हटले चला मी तुम्हाला थोडेफार पैसे देतो. आणि त्यानंतर ते वडील निघाले दुकानाच्या आतल्या घरातनं, दुकानाच्या बाजूने निघाले आणि पाठीमागून हा अनुज आणि त्याचा मामा गेलाय. आणि वडील गल्ल्याच्या जवळ जात आहेत तोच या दोघांनीही त्यांना पकडलं आणि पकडल्यानंतर त्यांच्या गळ्यावरून सुरा फिरवला आणि जागेवरती त्यांना ठार मारून टाकलं. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्यात, आरडाओरडा झालाय. आणि त्यामुळं त्यांची जी पत्नी आहे ती पत्नी आता धावत चालली की काय झालं म्हणून बघायला. त्यावेळेस मग हे माघारी येत होते आणि रस्त्यातच म्हणजे मध्येच त्या बाईला अडवलंय, त्यांच्या पत्नीला अडवलंय, तिघांनी पकडलंय आणि तिला सुद्धा एकाच झटक्यामध्ये तिचा गळा कापलेला आहे आणि तिला मारले. आता ही सगळी खाली गडबड चाललेली आहे. वरती निहारिका आणि तिची ननंद म्हणजे ह्याची पत्नी प्रियंका, ह्या दोघी बसलेल्या होत्या. आता निहारिकाला वाटलं काय झालं म्हणून निहारिका पळत पळत खाली आली आणि तिनं बघितलं की बाप असा रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, आई रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि हे 3 जण ज्यांना मी म्हणजे जो अनुज आहे त्याला तर ओळखते आणि ते तिच्यावरती धावून आलेत. आता ही ओरडण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत ह्या 3घांनी तिला पकडलंय, तिच्या तोंडावरती हात ठेवलाय आणि तिला भोकसायला सुरुवात केली. 5-6 वेळा तिला भोकसलंय, गळ्यावरूनही चाकू सुरा फिरवलाय आणि तिला रक्ताच्या थारोळ्यात पडलंय आणि तिला मारून टाकली. त्यानंतर हे 3घही वरती पोहोचले, पहिल्या मजल्यावरती गेलेत आणि त्या ठिकाणी प्रियंका होती, तिला सुद्धा पकडले आणि तिला सुद्धा 2-3 वेळा वार केलेत आणि तिला सुद्धा संपून टाकलं, मारून टाकलं. आणि त्यानंतर हे बाथरूममध्ये गेलेत. बाथरूममध्ये ते चाकू वगैरे होता तो धुतलेला आहे आणि मग घराच्या बाहेर पडलेत. आणि बाहेर पडल्यानंतर या आतिशला फोन केलाय आणि त्याला सांगितलंय की काम फत्ते झालेलं आहे, फोनवरती सांगितलं. आणि हे खुनी जे आहेत ते निघून गेले. आणि त्यानंतर मग हा आतिश तिथं आलेला आहे आणि त्यानंतर मग हे बाकीचं सगळं मग ते आरडाओरडा, मग पोलिसांना बोलवणं आणि मग रडारडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण लक्षात घ्या हा आतिश एकुलता एक मुलगा होता, पण त्याच्या आईच्या वडिलांच्या यांच्या अंत्यविधीला सुद्धा त्याला जाता आलं नाही. अक्षरशः म्हणजे त्यांच्या बाकीच्या नातेवाईकांनी हे सगळे अंत्यविधी केले. आणि आता ज्यावेळेस तो तुरुंगामध्ये गाडलेला आहे त्यावेळेस तो मोठ्या मोठ्याने रडतोय, माझ्याकडून चूक झाली आणि मी असं केलं, माझं परिवार संपवलाय. पोलिसांना म्हणतोय की माझा एन्काउंटर करा, मला मारून टाका, मी जगण्याच्या लायकीचा नाही किंवा मी कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचा नाही. या माणसाने हे सगळं झाल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा याच्या अगोदरच विचार केला असता तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या. पण माणूस चुका झाल्यानंतर पश्चाताप करत राहतो, त्याच्या अगोदर विचारसुद्धा करत नाही. हे आमचं समाजाचं दुर्दैव आहे, म्हणून असल्या घटना घडतात. आणि मला जाता जाता फक्त एवढंच सांगायचं आहे, समाजामध्ये दलिंदर लोक भरपूर आहेत, तुम्ही सुद्धा आजूबाजूला पाहिली असतील. पण लक्षात ठेवा की ते दलिंदर जर आपले असतील म्हणून त्यांना पाठीशी घालू नका, तर वेळीच त्यांच्यापासून सावध राहा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.